आमच्या ऑनलाईनच्या बाहेरच्या फिया मिळाल्या तर तुम्हाला मान्यता, नाही तर मान्यता नाही। तेव्हा शिक्षण हे गरजेप्रमाणे जे पूर्वी होतं ते शिक्षण गरजेप्रमाणे त्या ठिकाणी राहिलं नाही, तर त्या शिक्षणाचं बाजारी स्वरूप झालं अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून विद्यार्थ्यांमधलं प्रचंड मोठं असणारं कॉम्पिटिशन त्या ठिकाणी सुरुवात झाली। या कॉम्पिटिशनमध्ये जो वेल ऑफ होता, शहरी होता, ज्याच्याकडे पैसा होता, ज्याच्याकडे जात होती, या सगळ्यांनी फायदा घेतला। आणि आज आपल्याला असणारं दिसतंय की ओबीसी असेल, व्हीजीएनटी असेल, एससी असेल, ट्रायबल असेल, हा या सेंट्रलाइज एक्झामिनेशनमध्ये मागे पडायला लागला अशी असणारी परिस्थिती आहे। 42च्या घटनेच्या अगोदर आपण जर पाहिलं तर सर्वसमानपणे 40-42% हा जो गरीब विद्यार्थी आहे, मग तो सवर्णामधला सुद्धा गरीब विद्यार्थी असेल, त्याला स्टेट एज्युकेशन असल्यामुळे त्याला ॲडमिशन मिळायचं अशी असणारी परिस्थिती आहे। पण हे सेंट्रलाइज एक्झामिनेशन झाल्यानंतर हा जो निग्लेक्टेड क्लास आहे, वंचित वर्ग जो आहे, मग तो एससी मधला असेल, ट्रायबल मधला असेल, ओबीसी मधला असेल, व्हीजीएनटी मधला असेल किंवा सवर्णामधला गरीब विद्यार्थी असेल, या सगळ्यांचं पर्सेंटेज हे 15% कमी आलं अशी परिस्थिती आहे। तेव्हा सेंट्रलाइज एक्झामिनेशन या समाज व्यवस्थेच्या फायद्याच्या नाहीत। ज्यावेळेस इथं असणारं एसएससी बोर्डच्या परीक्षा जाऊन एक वेगळी परीक्षा घेण्याचं धोरण आखलं होतं, त्याही वेळेस आम्ही असणारं सांगितलं होतं आणि आंदोलन केलं होतं की हे योग्य नाही। बोर्डाची तपासण्याची पद्धत ही वेगळी आहे आणि तुम्ही असणारं जे सेंट्रलाइज, म्हणजे त्यावेळेस राज्यापुरतं सेंट्रलाइज करण्यात होतं, ते जे तुम्ही असणारं करताय हे दोन डिफरंट आहेत। आणि म्हणून जो नीटमध्ये